नंदाच्या घराला नंदाच्या घराला मजने गोकुळाला मजने गोकुळाला हा मजने गोकुळाला. कीर्तन या प्रमाणाशिवाय या प्रमाणाला या चालीशिवाय परिपूर्णतेकडे जात नाही. कंठी धरीला कृष्णमणी कंठी धरीला कृष्णमणी अवघाजनी प्रकाश काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम वाकुलिया ब्रह्मदिका वाकुलिया ब्रह्मदिका उत्तम लोका दाखवू काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम. तुका म्हणे भूमंडळी तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळीवीर गाढे काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम. विठ्ठल 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 समचरण सरोजम सांद्र नीलाबुदाबं जघन निहित पाणी मंडन मंडनानं तरुण तुलसी माला कंधर कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि जोडोनिया कर चरणी ठेवी तो माता ठेवी तो माता परिसावी विनंती माझे पंढरीनाथा परिसावी विनंती माझे पंढरीनाथा. जोडोनिया कर चरणी ठेवी तो माता ठेवी तो माता परिसावी विनंती माझे पंढरीनाथा परिसावी विनंती माझे पंढरीनाथा. जोडोनिया कर चरणी ठेवी तो माता परिसावी विनंती माझी पंढरीनाथा परिसावी विनंती माझी पंढरीनाथा. हो जोडोनिया कर चरणी ठेवी तो माता परिसावी विनंती माझी पंढरीनाथा परिसावी विनंती माझी पंढरीनाथा. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्त्योदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अदत्रय जननी देवाची वसुदेव सुतं देवकं सचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो
लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा हो आहो स्वामी तुकया देवा देवा यावरी न करावा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा आओ स्वामी तुकया देवा आओ स्वामी तुकया सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा सेवे लागी सेवक झालो तुमच्या जयाचे नि आठवे शब्द सृष्टी अंगवे सारस्वत आघवे जिव्हेसी ते नमस्कारून आता मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या जयांची केली या स्मरण होय सकल विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप असणारे स्थित प्रज्ञ साधू मराठी मानावर अधिराज्य करणारे जगविख्यात महात्मा आणि वारकरी संप्रदायाच्या विशाल वटवृक्षाला लागलेले गोंडस फळ म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज या तुकाराम महाराजांचा चार चरणाचा अतिशय उत्कृष्ट अभंग सेवेकरिता निवडलेला आहे विढाला या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकाराम महाराज काला वाटण्याकरता आपण काय साधना केली त्या साधनेचा विचार जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगाच्या माध्यमातून तुमच्या आमच्या समोर मांडतात. अभंगाचा भावार्थ करण्यापूर्वी अल्पसा परिहार. सालाबाद प्रमाणे याही वर्षी मोठ्या आनंदामध्ये उत्साहामध्ये सुरू असणारा अखंड हरिनाम सप्ताह सुवर्ण महोत्सवी वर्ष आणि या वर्षातील आजच्या दिवसाचे हे समारोपीय कीर्तन मज पामर असे दिलं याबद्दल प्रथमतः मी समस्त ग्रामस्थ परायण मंडळाचा आभार आहे. खरं तर ज्यांच्या नियोजनातून आणि ज्यांच्या निमंत्रणातून इथे येण्याचा योग आला आदरणीय आमचे मयूरदादा आमचे गणपत महाराज आदी सर्व सप्ताह कमिटी यांच्या नियोजनातून इथे येण्याचा योग आला आणि त्यांच्यामुळे तुम्हा संत मायबापाच्या दर्शनाचा योग आला. या सप्ताह करता आशीर्वाद कृपाशीर्वाद देण्याकरता आपल्या जावली तालुक्याचं परमार्थिक वैभव ज्येष्ठ कीर्तनकार हरिभक्तीपरायण आदरणीय पूजनीय प्रमश्रद्धेय आमचे बाळकृष्ण महाराज शिंदे बाबांच्या दर्शनाचा योग आला. मृदंग सम्राट मृदंग रत्न मृदंग अलंकार हरिभक्तीपरायण आमचे विठ्ठलजी महाराज कावळे महाराजांच्या दर्शनाचा योग आला. आपल्या सातारा जिल्ह्याचं वैभव तबला विशारद हरिभक्तीपरायणचे योगेशजी महाराज सुतार महाराजांच्या दर्शनाचा योग आला. संगीतरत्न संगीत अलंकार गायनाचार्य भजन सम्राट हरिभक्तीपरायण आमचे माऊली महाराज मुळे महाराजांच्या दर्शनाचा योग आला. संगीतरत्न संगीत अलंकार गायनाचार्य हरिभक्तीपरायणचे प्रशांत महाराज महाराजांच्या दर्शनाचा योग आला. गोरख महाराज महाराजांच्या दर्शनाचा योग आला. आदी सर्व आमच्या परिसरातील शुभम महाराज आदरणीय महाराज सर्व गुणीजन टाळकरी मंडळी वारकरी शिक्षण संस्थेचे आमचे अध्यक्ष हरिभक्तीपरायणचे अतुल महाराज विश्वबाबा वारकरी शिक्षण संस्था या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आपल्या जावली तालुक्यातील एक युवा कीर्तनकार हरिभक्तीपरायण माझे जीवलग मित्र अतुलजी महाराज देशमुख महाराजांच्या दर्शनाचा योग आला. मृदंग सम्राट मृदंग रत्न मृदंग अलंकार हरिभक्तीपरायण माझे जीवलग मित्र ऋषिकेश महाराज दरेकर महाराजांच्या दर्शनाचा योग आला. आदी सर्व गुणीजन टाळकरी मंडळी आणि तुम्हा संत मायबापाच्या दर्शनाचा योग आला. विठ्ठल अतिशय स्तुत्याने कौतुक करण्यासारखा उपक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. सुवर्ण महोत्सवाची सुरुवात या अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात
या सप्ताहाची बांधणी जवळजवळ 6 ते 7 महिन्यापूर्वीपासून या कमिटीच्या माध्यमातून सुरू होती. मग चापसणी सुरू झाली, कीर्तनकार कोण असावेत, गायकवादक कोण असावेत, साऊंड सिस्टीम कोणाची असावी, आणि सगळ्याची योग्य पद्धतीची बांधणी करून अगदी सातारा जिल्ह्यातील सर्वात यावर्षीचा 1 नंबरचा सप्ताह म्हणजे सोनगावचा सप्ताह. म्हणजे तुम्ही जास्त किमतीचे महाराज आणले म्हणून नाही, तुमच्या गावातील लोकांचा असणारा सहभाग हा खूप महत्त्वाचा आहे. हे रौप्य महोत्सवी वर्ष, सुवर्ण महोत्सवी वर्ष, तपपूर्ती सोहळा कशा करता करावा की आलेली मरगळ झटकून पुन्हा त्या सप्ताहामध्ये एनर्जी, ऊर्जा निर्माण व्हावी, याकरता हा सुवर्ण महोत्सवी सोहळा. आणि ती ऊर्जा आज पाहिल्यानंतर वाटतंय की तुमच्या अंगामध्ये नक्कीच खऱ्या अर्थानं भरली. कारण आल्या समजलं ज्या पद्धतीचा हा सप्ताह सुरू आहे, लोकांची अशी इच्छा आहे पुढच्या वर्षीचा येणारा सप्ताहसुद्धा याच पद्धतीनं व्हावा. आणि त्याची बांधणी, त्याची सुरुवातसुद्धा झाली. अनेक लोकांनी पंक्ती दिल्या, 2 वर्षाच्या पंक्ती या ठिकाणी फिक्स झाल्या. या सप्ताह कमिटी करता एकदा सर्वांनी जोरात टाळ्या वाजवायच्या. बरोबर, हे कशामुळे सिद्ध झालं? अत्यंत चांगल्या पद्धतीचे नियोजन. महाराष्ट्रातील उत्कृष्ट पद्धतीचे कीर्तनकार, गोड कीर्तनकार, त्याच्यापेक्षा भारी आमचे सगळे गायनाचार्य महाराज मंडळी, त्यांच्यापेक्षा भारी आमचे मृदंग सम्राट विठ्ठल महाराज कवळे, योगेश महाराज, आमचे ऋषिकेश महाराज, त्याच्यापेक्षा भारी आमची अतुल महाराजांच्या संस्थेतली मुलं, आणि त्याच्यापेक्षा भारी आमचे भुजंग महाराज, गोड ज्यांची साऊंड सिस्टीम आहे, नगरवरून आलेत. आणि तुम्हाला या ठिकाणी यांचा सगळ्यांचा गोड आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं. आणि सगळ्यात भारी तुम्ही, लय भारी, कारण उत्स्फूर्तपणे तुम्ही प्रतिसाद दाखवला. ज्यांना ज्यांना ज्या ज्या पद्धतीचं काम शक्य होईल त्या त्या पद्धतीचं काम करून सर्वांची इन्व्हॉल्वमेंट, सर्वांचा सहभाग, अगदी लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत, प्रामुख्यानं तरुणांचं अगदी कौतुक करण्यासारखं. एकदा या तरुणांकरता सर्वांनी जोरात टाळ्या वाजवायच्यात. बरं, राजकारण विरहित हा सप्ताह सर्वांनी एकत्र येऊन तन मन धनाने या ठिकाणी हा नामयज्ञ सोहळा तुम्ही या ठिकाणी संपन्न करताय. आणि हा सुरू असणारा सोहळा तुम्हाला पुढच्या प्रत्येक वर्षामध्ये लाईफटाईम तुम्हाला पाहण्याचं काम जे करणार आहेत ते जयघोष यूट्यूब चॅनल, आमचे योगेश महाराज आणि आमचे वैभव दादा जयघोष चॅनल यांच्याकरताही सर्वांनी जोरात टाळ्या वाजवायच्या. बरं, आणि असं चांगल्या पद्धतीचं नियोजन करून हा नामयज्ञ सोहळा आज या ठिकाणी संपन्न होतोय. आणि या नामयज्ञातील आजच्या दिवसाचे समारोपीय कीर्तन माझ्याकडे आलेलं आहे. इतर कीर्तनाचा विधी वेगळा, काल्याच्या कीर्तनाचा विधी वेगळा. काल्याच्या कीर्तनामध्ये भगवान परमात्म्यानं जे गोकुळामध्ये चरित्र केलं त्याचं उच्चारण करावं, चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी. पण धावते वेळामध्ये आपण अभंगाचा भावार्थ पाहू आणि मग काल्याच्या प्रसंगाकडे वळू. विठ्ठल वारकरी संप्रदाय हा काल्याला महत्व देणारा संप्रदाय आहे. वारकरी संप्रदायामध्ये काला हे एकदम सर्वोच्च आणि टोकाचं पद आहे. त्याच्या पलीकडे जाऊन वारकरी संप्रदायामध्ये कोणतंही पद शिल्लक राहत नाही. म्हणून काला हे एकदम सर्वोच्च आणि टोकाचं पद, अतिशय महत्वपूर्ण असा काला आहे. म्हणून वारकरी संप्रदायातील प्रत्येक उत्सवाची सांगता हे काल्याच्याच कीर्तनाने होत असते. मग तो उत्सव 1.5 दिवसाचा असू द्या, 3 दिवसाचा असू द्या, 7 दिवसाचा असू द्या, 1 महिन्याचा असू द्या, अथवा चातुर्मासाचा असू द्या, वारकरी संप्रदायातील प्रत्येक उत्सवाची सांगता ही काल्याच्याच कीर्तनाने होत असते. म्हणून काला अतिशय महत्त्वपूर्ण आहे. जेवढा महत्त्वपूर्ण आहे ना तेवढाच दुर्लभ असा असणारा काला आहे. कारण तुमच्या आमच्या दृष्टिकोनातून काला म्हणजे काय, संत महात्म्यांच्या दृष्टिकोनातून काला म्हणजे काय, दही आणि लाही एकत्रित करून खाणं याला संत महात्मे काला म्हणत नाहीत. दही आणि लाही एकत्रित करून खाऊन जर काला संपन्न होत असता तर त्याला 7 दिवस सगळ्या गावांनी एकत्र येऊन भजन कीर्तन करायची काय गरज होती. खिशात 2 रुपये असले, बाजारात गेलं, दही मिळते, लाही मिळते, प्रत्येकानं घरी आणलं असतं, त्यात आणखीन चटकदार मटकदार चवदार पदार्थ टाकले असते आणि प्रत्येकाने आपापल्या घरात बसून चवीनं आवडीनं खाल्लं असतं की त्याला 7 दिवस एकत्रित येऊन भजन करायची काय गरज आहे. 2 रुपये असले की लाही मिळते, दही मिळतं, घरी बसून आपण खाल्लं असतं. पण काल्याची चव पाहायची नसते, त्याचा परिणाम पाहायचा असतो. औषधाची चव पाहायची नाही, परिणाम पाहायचा, रोग निवृत्ती झाला पाहिजे. तसं काल्याची चव पाहायची नाही, त्याचा परिणाम पाहायचा, संसार निवृत्तीपद मिळालं पाहिजे.
दही आणि लाही ही नुसती पदार्थ नाहीत, ही तत्व आहेत. दही हे कशाचं प्रतीक आहे, लाही हे कशाचं प्रतीक आहे. अगदी साधं बोलू, नामाचं दही आणि प्रेमाची लाही एकत्रित झाल्याशिवाय काला संपन्न होत नाही. काय महाराजांची भाषा आहे. हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला. प्रेमे मोहिला साधने, प्रेमे मोहिला साधने, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला. प्रेमे मोहिला साधने, प्रेमे मोहिला साधने, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला. हरिनामाचा खिचडी काला, प्रेमी मोहिला साधने. काला संपन्न होण्याकरता नाम आणि प्रेम या दोन्ही गोष्टी एकत्रित याव्या लागतात, तरच काला संपन्न होतो, अन्यथा काला संपन्न होत नाही. काला संपन्न होण्याकरता नाम आणि प्रेम या दोन्ही गोष्टी एकत्रित याव्या लागतात, आणि या दोन्ही गोष्टी दुर्लभ आहेत, म्हणून काला सुद्धा तेवढाच दुर्लभ आहे. वैकुंठी तो ऐसे नाही कमळ काही काल्याचे, कवळ काही काल्याचे, कवळ काही काल्याचे, काही कवळ काही काल्याचे, कवळ काही काल्याचे, कवळ काही काल्याचे. तुम्ही गेल्यावर करमल ना गावाला. अगदी गोड माणसं हेरून दिली ना. ओ मयूर दादा, सप्ताह कमी आहेत ना गायकवादक, कसे आहेत, समाधान का तुमचं. काही कलाकार तयारीचे आहेत पण गुणी नाहीत, काही गुन्हे आहेत पण तयारीचे नाहीत, पण ही सगळी मंडळी तयारीची आहेत आणि गुन्हे आहेत, हे तुम्ही पाहिलं ना. हां, आमचे विठ्ठल महाराज कावळे विदर्भ मराठवाड्यात त्यांचं चांगलं नाव आहे. आमचे माऊली महाराज, गोरख महाराज, आमचे योगेश महाराज, हे सगळी लोक मंडळी. म्हणजे असं काय नाही बरं आमच्याकडे कलाकार कमी आहेत असं नाही, आमचे ऋषिकेश महाराज सुद्धा कमी नाहीत बरं. हो, आमच्या अतुल महाराजांच्या संस्थेतली मुलं ही सुद्धा काही कमी नाहीत. तसा सातारा जिल्हा म्हणजे आमचा सुद्धा क्रांतिकारांचा जिल्हा आहे, आणि तिथल्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा जावली तालुका, जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या वंशजांची भूमी असणारा हा तालुका आहे. हा सुद्धा तालुका काही लुचापचा नाही. हो, विढाला विढाला विढाला. नाम आणि प्रेम या दोन्ही गोष्टी एकत्रित आल्या तरच काला संपन्न होतो, अन्यथा काला संपन्न होत नाही. नाम आणि प्रेम या दोन्ही गोष्टी दुर्लभ आहेत. नाम मुखाला येणं म्हणजे काय वाटते, ती सुखी सोपी गोष्ट आहे का. राम म्हणायला काय लागतंय, राम म्हणायला काय लागतंय. अहो, राम म्हणायला काय लागत नाही, पण राम म्हणायची बुद्धी व्हायला फार काय लागत असतं. ज्ञानोबरायांची भाषा आहे, जन्म सहस्त्र ओळगी जे एक वेळ यावया. एक वेळ प्रभू परमात्म्याचं नाव मुखाला येण्याकरता हजारो जन्माचं पुण्य असावं लागतं, त्यावेळेला भगवान परमात्म्याचं नाव मुखाला येतं. हजारो जन्म घेतल्यानंतर त्या हजारो जन्मात येऊन करायचं काय, याचं उत्तर तुकोबराय देतात. तिळे तिळे पुण्य साचाप, जोडे नाम तुझे माझे सिया तोडे, नाम तुझे माझे सिया तोडे. समागम घडे सका, समागम घडे सका, हो समागम घडे सका, समागम घडे सका. तिळे तिळे पुण्य साचा पणे, पुण्य साचा पणे, हे बहुता जन्मे जोडे, बहुता जन्मे जोडे. नाम तुझे माझे सिया तुडे, समागम घडे सका.
जन्मामध्ये तिळातिळानं पुण्य साचवल्यानंतर एकदा प्रभू परमात्म्याचं नाव मुखाला आलं तर येण्याची शक्यता आहे, येईलच सांगता येत नाही. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. चरित्र सांगावं असा माझा हेतू नाही, थोडासा स्पर्श करून पुढे चलतो. वाल्या कोळी रद्दीतलं रद्दी गिरायक होतं, मायबाप रद्दीतलं रद्दी गिरायक. अहो लाख वर्षाचं आयुष्य मिळून सुद्धा काहीच साध्य करता आलं नव्हतं. इतकं पाप इतकं पाप इतकं पाप. तुकोबराय सांगतात वाल्या कोळ्याच्या पापाची गणना करता 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 माझं कॅल्क्युलेटर बंद पडलं. इतकं पाप. ब्रह्महत्या राशी पातके अपार वाल्मिक किंकर वंद्य केला. ब्रह्महत्या राशी पातके अपार. अपार शब्दाला संख्याशास्त्रात स्थान नाही. इतकं पाप. रोज एक ब्राह्मण मारायचा, त्याच्या नावचा राई एवढा खाडा घ्यायचा आणि रांजणात टाकायचा. असे किती रांजण भरले होते बाबा? 7. पण एक दिवस मात्र वाल्या कोळ्याचं प्रारब्ध उदयाला आलं. प्रारब्ध उदयाला आलं की घटना घडत जातात, प्रसंग घडत जातात, भेटीगाठी घडत जातात. झाडावर पिकलेली कैरी, झाडावर पिकलेली कैरी पोपट्याला पत्र लिहित नाही. प्रिय पोपटदादा, विनंती विशेष. आज झाडावर पिकून 15 दिवस झाले, तुमचा तपास नाही. या पत्राला पत्र न समजता तार समजा, लवकरात लवकर या आणि मला खाऊन टाका आपली कैरी. कैरी पोपटाला पत्र लिहिते ग. निसर्गाचा असा नियम आहे. कैरी झाडावर पिकल्याबरोबर तो पोपट त्या शेतामध्ये जाणार, त्या बांधावर जाणार, त्या झाडावर जाणार, त्या फांदीवर जाणार, त्या फळाजवळ जाणार. पुढचं सांगू, जेवढं पिकलंय तेवढंच खाणार, राहिलेलं तिथंच टाकून देणार. कत्रुक किंवा आपल्याकडं टोकर म्हणतात त्याला. गावात कीर्तन, पण जाट टीव्हीवर बसलेली असते. विठाल विठाल वाल्या कोळ्याचं प्रारब्ध उदयाला आलं. नारद मुनींच्या आणि वाल्या कोळ्याची भेट झाली. नारद मुनींना पाहिल्याबरोबर वाल्या कोळी धावत 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 आला. छताडापर्यंत कुऱ्हाड उगरली. जशी छताडापर्यंत कुऱ्हाड आली, नारद मुनी मोठ्याने हसायला लागले. अरे मार म्हणे मार. अरे मला मारल्यामुळे ब्रह्महत्येचं पातक लागतं. ब्रह्महत्येचं पातक देवाला क्षम्य नाही. तू कोणाला 3 पाट मार. छताडावरची कुऱ्हाड खाली आली. महाराज, अरे बावळटा, अरे ज्यांच्यासाठी तू हे पापकर्म करतोय ते तुझ्या पापकर्मामध्ये प्रविष्ट आहेत का विचारून ये. वाल्या कोळी म्हणला, मला मूर्ख समजताय का? मला घरी विचारायला लावा आणि तुम्ही इथून पळून पशार व्हा. नारद मुनी म्हणले, नाही बाबा, मला बांधून टाक. काय चरित्र आहे महाराज. संत दर्शनाचा परिणाम एवढा जलद होतो की संतांचं दर्शन झाल्याबरोबर त्यांना बांधून टाकण्याचं सामर्थ्य येतं. नारद मुनींनी वाल्या कोळ्याला बांधून वाल्या कोळी नारद मुनींना बांधून टाकलं. वाल्या कोळी तिथून धावत धावत घरी आला. वाल्या कोळीची बायको गाडग्याची उतरण खालीवर करत होती. एकावर एक गाडगी, त्याला काय उतरणच म्हणतात ना. महिला वर्गाचं उतरंडवर लय प्रेम. उतरंड, साय, शेवई आणि जावई. काय काय कळलं तुम्हाला? अरे नवऱ्याला जरी दूध होता गेली तरी बोट आडवं लावती, बाय पडून देत नाही साय. शेवईवर लय प्रेम. मागच्या वर्षीचे शिल्लक असले तरी यंदाच्या करीलच. हाताच्या नाही पण पायाच्या, ह्या पाटाच्या केल्याशिवाय राहत नाही. 13 वर्षापूर्वी माझ्याकडे 4 व्हीलर नव्हती. एसटीचा प्रवास होता. इस्लामपूरला कीर्तन ड्युटीवरून 5ला सुटलो. 6ला साताऱ्याच्या स्टँडवर पोचलो. इस्लामपूर गाडी लागली, पण प्रचंड गर्दी. म्हणलं एवढ्या गर्दीत 2 तासाचा प्रवास कसं शक्य आहे? पण क्षणात विचार बदलला. म्हणलं एवढी एसटी हुकली तर कीर्तन सापडत नाही. असल्या गर्दीत बसमध्ये चढलो. 4-5 लोकांचे का आजीवर भांडण चाललं होतं. म्हणे काय चाललं? म्हणे बघा ना, म्हातारीनं भलं मोठं कोखर शीटवर ठेवलंय, तिथं कोणाला बसूच देणं झाली. म्हणलं बसू दे ना. कशी बसून देणं? म्हणलं सरा तुम्ही मागं. म्हणलं मी बघतो आता त्या म्हातारीकडं. आता ती म्हातारी शानी आणि मी. बोला 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 बोला. मला वाटलं होतं तुम्ही बंदूकच घेऊन बसलो होता, गोळीच घालून टाकायची. म्हातारीला म्हणलं खोकं उचल. म्हातारी म्हणली उचलत नाही. म्हणलं खोकं उचला. म्हणली उचलत नाही. म्हणलं कंडक्टर नाव सांगेन. म्हातारी म्हणली परिवहन मंत्र्याला का सांगानच पण खोकं उचलत नाही. म्हणलं एवढं काय घेऊन चालली त्यात? म्हणली शेवया. म्हणलं कोणाला? म्हणली जावयाला. म्हणले ते बनवत नाही का? म्हणली त्याला बनवायची आवड नाही. म्हणलं फुकटची चेंदायची बरी आवड आहे. साय, शेवई, जावयानी उतरणवर महिला वर्गाचं लय प्रेम. वाल्या कोळ्याची बायको गाडग्याची उतरण खालीवर करत असताना वाल्या कोळ्याच्या बायकोच्या बोटाला विंचू चावला. महाराज, विंचू 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 चावल्यानंतर मिळणारा आनंद तुमच्या एवढ्या मोठ्या सप्त्याचा जसा आनंद नाही महाराज. काय आनंद आहे. वाल्या कोळ्याची बायको ठणाना बोंबा मारत होती. तेवढे तिथं वाल्या कोळ्याला, अगं मी जे पापकर्म करतोय त्या पापकर्मामध्ये तू प्रविष्ट आहेस का? वाल्या कोळ्याच्या बायकोनं वाल्या कोळ्याला दिलेलं उत्तर वाल्या कोळ्याला परमार्थाच्या वाटेवर घेऊन गेलं. मायबाप, मी जे पापकर्म करतोय त्या पापकर्मामध्ये तू प्रविष्ट आहेस का? वाल्या कोळ्याची बायको म्हटली 2 तास बोटाला विंचू चावला. वेदना असह्य झाल्यात. एवढ्या अर्ध्या वेदना वाटून घेता का? वाल्या कोळी म्हणला, अगं वेडे, वेदना कशा वाटून घेता येतील? मग म्हणली पाप कसं वाटून घेता येईल?
तुझं तू केलंयस, तुझं तू भोग. मी तुझ्या घरी आले नाही, मला तू घेऊन आलास. माझं पोट भरणं तुझं काम आहे. याकरता तू पाप करतोस, पुण्य करतोस, याच्याशी मला काही देणं घेणं नाही. बायको घरी येत नाही महाराज, तिला आणावी लागते. बरोबर का चोपदार? तुमच्या वेळेला असंच होतं ना? नवरदेव पुढं चालायचा, नवरी मागं चालायची. आता सगळं उलट झालंय. आता नवरी मोरत चाललेली असते, हे दुबळं तिच्या मागं चाललेलं असतं. एकदा का अक्षदाचा चडाका बसला की बस तेरे सिवा मेरा इस दुनिया में कोई नाही. तू सांग, आत्ता आहे बाबा घरातनं बाहेर काढतो. तू सांग, सगळ्या भावकीवर भांडण करतो, पण तू धोका देऊ नकोस. तू जर धोका दिला तर ट्रॅक्टर खाली उडी मारण्याशिवाय पर्याय नाही. काय त्यांची वाक्य, काय त्यांच्या कविता. मी तुझे नाव वाळूत लिहिले, पाण्याने वाहून गेले. मी तुझे नाव हवेत लिहिले, वाऱ्याने उडून गेले. आता मी तुझे नाव माझ्या हृदयात लिहिले. 8 एक नंबर की. हा, पूर्वी मुलीचं लग्न करायचं म्हटलं की मुलीच्या घरच्यांना टेन्शन असायचं. मुलगा कसला मिळतोय, सासरा कसला मिळतोय, सासू कसली मिळते. तो काळ आता इतिहास जमा झाला. आता मुलीच्या घरच्यांना टेन्शन नसते, आता मुलाच्या घरच्यांना टेन्शन असते. येणारं वादळ कसलं येणार आहे. इतकी वादळं भयानक निघाली. ह्या वादळाने महाराष्ट्राच्या संस्कृतीचा सत्यानाश करून टाकला, बट्ट्याबळ करून टाकला. कमीत कमी खेड्यापाड्यात तरी आपल्या आया बहिणी अजून संस्कृती टिकून ठेवली. कमीत कमी डोक्यावर पदर तरी घेतात. आता नका घेऊ, आता घ्यायला लागलं. कुंकवाच्या जागी आली, टिकली तर टिकली, नाही तर सत्यानाश झाला महाराज संस्कृतीचा. वाल्या कोळ्याची बायको म्हटली, मी तुझ्या घरी आले नाही, मला तू घेऊन आलास. माझं पोट भरणं तुझं काम आहे. तू पाप करतो, पुण्य करतो, मला काय देणं घेणं आहे. नाराज झाला, खजील झाला. आई वडिलांच्या जवळ गेला. आई बाबा, तुम्ही तरी माझ्या पापाची वाटेकरी व्हाल का? आई बापांनी सांगितलं, अरे तुझं पाप भोगण्याकरता तुला जन्माला घातलं का? या म्हातार वयात तू आमचा सांभाळ करणं तुझं कर्तव्य आहे. तू पाप करतो, पुण्य करतो, आम्हाला देणं घेणं नाही. नाराज झाला, खजील झाला. मुलाबाळांच्या जवळ गेला, अरे तुम्ही तरी माझ्या पापाची वाटेकरी व्हाल का? पोरं म्हणली, बाबा तुमचं पाप भोगायला आम्ही जन्माला आलो नाही. तुम्ही पाप करता, पुण्य करता, आम्हाला काय देणं घेणं आहे. नाराज झाला, खजील झाला. पुन्हा अरण्यामध्ये गेला. नारद मुनींचे पाय धरले. बाबा, कुणीही माझ्या पापाची वाटेकरी व्हायला तयार नाही, काय करू सांगा? नारद मुनी म्हणले, अजून वेळ गेली नाही. परमार्थाची वेळ कधी जात नाही. शेवटच्या श्वासापर्यंत काळ वेळ नाम. प्रपंचाची वेळ निघून जाते. वयाच्या 25व्या, 30व्या, 35व्या वर्षापर्यंत विवाह करणं योग्य आहे. 45व्या वर्षी होतो पण शोभत नाही. प्रपंचाची वेळ निघून जाते, परमार्थाची वेळ निघून जात नाही, शेवटच्या श्वासापर्यंत जात नाही. अजून वेळ गेली नाही. काय करू? रामनामाचं भजन कर. वाल्या कोळी म्हणला, ते तुम्ही काय म्हणताय ते मला म्हणता येत नाही ना. मग तुला काय म्हणता येत आहे? मला एवढंच म्हणता येतंय, मरा आणि मारा. आयुष्यभर एवढंच काम केलं होतं. नारद मुनी म्हणले, काय हरकत नाही, मरा म्हणता येतंय ना. मरा मरा म्हणत राहा. मरा शब्दाचा व्यत्यास होईल, राम शब्द सिद्ध होईल, जीवनाचं कल्याण होईल. माझा दृष्टांत संपला. मला काय सांगायचे? वाल्या कोळी धावत धावत घरी जातो. छाती बडवू बडवून आपल्या आई वडिलांना, बायका पोरांना सांगतो, माझ्या पापाचे वाटेकरी व्हाल का? वाटेकरी म्हणताना त्याला र शब्दाचा उच्चार करता येतोय. माझ्या म्हणताना त्याला म शब्दाचा उच्चार करता येतोय. मग ज्याला र ही म्हणता येतोय आणि ज्याला म ही म्हणता येतोय त्याला राम म्हणता येऊ नये. अहो, ज्याला मरातला राम म्हणता येतोय त्याला रामातला राम म्हणता येऊ नये. ज्याला मरातला म म्हणता येतोय त्याला रामातला म म्हणता येऊ. अहो, मरा आणि राम शब्दाची जर आलटापालट केली तर काय आहे? मग वाल्या कोळ्याला मरा म्हणायला येत होतं, राम म्हणायला येत नव्हतं. का? तर मरा म्हणायला पुण्य लागत नाही, राम म्हणायला पुण्य लागतं. आणि ते पुण्य वाल्या कोळ्याजवळ नव्हतं, म्हणून त्याला राम म्हणता येत नव्हतं. विठ्ठल विठ्ठल ते वाल्या कोळी, नारद मुनी, रामायण फार जुनं झालं महाराज, फार जुनं झालं. मी तुम्हाला चालू घडीतलं उदाहरण सांगतो. चालू घडीतलं म्हणजे तुमच्या सोनगावातलं. सोनगावातलं म्हणजे आजचं म्हणजे या मंडपातलं. मंडपाच्या बाहेर सुद्धा जात नाही. कीर्तनकार 2 तास विठ्ठल विठ्ठल म्हणत असतो. सगळी गाणारी टाळकरी मंडळी 2 तास विठ्ठल विठ्ठल म्हणत असतात. हार्मोनियम सप्तस्वरामध्ये विठ्ठल विठ्ठल म्हणत असते. विण्याच्या 5ही तारा विठ्ठल विठ्ठल म्हणत असतात. ज्याचे दोन्ही तोंड चपडायचे आहेत तो पकवास तबला दोन्ही बाजूनी विठ्ठल विठ्ठल म्हणत असतो. पण बसलेल्या पैकी कोणाला म्हणू वाटत नाही. हीच नामाची दुर्लभता आहे. विठ्ठल विठ्ठल आता म्हणून काय उपयोग आहे? मी सांगायच्या अगोदर जर तुमच्या मुखातनं नाम आलं असतं तर मग मी मान्य केलं असतं की नाम मुखाला येणं सोपं आहे. नाही, नाम मुखाला येणं म्हणजे वाटकी तितकी सोपी गोष्ट नाही. तसंच प्रेम, जीवनामध्ये प्रेम निर्माण होणं म्हणजे वाटकी तितकी सोपी गोष्ट नाही. माणूस नेहमी स्वतःवर प्रेम करतो ना, ते कधी दुसऱ्यासाठी करत नाही, बरं स्वतःसाठीच करतो. आणि माणूस नेहमी दुसऱ्यावर प्रेम करतो ते सुद्धा दुसऱ्यासाठी करत नाही, स्वतःसाठीच करतो. कोण आपल्यावर विनाकारण प्रेम करायला तयार आहे मला सांगा ना? या जगाच्या पाठीवर एकमेव वर्ग असा आहे
जो आपल्यावर विनाकारण प्रेम करत असतो तो वर्ग आहे संतांचा. ऐशी कळवळ्याची जाती करेला भावीन प्रीती. नाहीतर कोण विनाकारण संतन सोडून आपल्यावर विनाकारण प्रेम करायला तयार आहे मला सांगा. तुम्ही म्हणाल काय सांगायला लागला महाराज, आमचं अख्खं घर आमच्यावर प्रेम करतं, आमचे आई वडील आमच्यावर प्रेम करतात, आमची बायको आमच्यावर प्रेम करते, आमची मुलं बाळ आमच्यावर प्रेम करतात. पण तुम्हाला खरं सांगू, तुम्ही फार मोठ्या भ्रमात आहात. प्रपंचामध्ये मिळणार जे प्रेम आहे ना ते खरं प्रेम नाही. त्या प्रेमाच्या पाठीमागं भला मोठा स्वार्थ दडलेला आहे, भला मोठा स्वार्थ दडलेला आहे, भला मोठा स्वार्थ दडलेला आहे. पती पत्नीवर प्रेम करतो कारण ती 12 वाजायची वेळ सांभाळते म्हणून, आणि पत्नी पतीवर प्रेम करते 1 तारखेला पगाराचं पाकिट तिच्या हातात देतो म्हणून. उद्यापासून तुम्ही घरी पैसे देणं बंद करा. नाही तुम्हाला चातुर्मासाला पंढरपूरला पाठवलं तर बघा, अहो जो घरी पैसे देणार नाही त्याला विनाकारण सांभाळायला कोण मोकळं आहे? तुमचं काय आमचंही तेच आहे. आम्ही जर फुकट कीर्तन केली तर आम्हालाही सांभाळायला कोण मोकळं आहे? कोणी अहो महाराज लोकांच्या घरी तर लय दयना असते. जेवढा प्रवास, जेवढं लांबचं अंतर तेवढं घरी जायला उशीर. कधी रात्रीचे 2, कधी 3, कधी पहाटचे 4. मग 4 वाजता जायचं, दरवाजावर थाप मारायची. मग त्यांची अर्धवट झोप झालेली असते, ती केसाचा टप्पो असला झालेला असतोय. मग अर्ध्या झोपतनं दार उघडायला येताना ते काय गात्यातला अभंग म्हणत येते, वय सुंदर ते ध्यान. पेटावलं काय, तुडावलं काय, धूर काय निघाला काय, काय कोण घ्यावं लागतं. आणि पहिलं वाक्य असतंय झालं का फिरून, आता फिरायला आलोय आम्ही इकडं. आणि अगदी दुसरं वाक्य टाकलं तर एवढंच असतंय, नवं किती दिलं एवढ्यासाठी एवढी फिराफिरी. अजून घरी पैसे देणार नाही त्याला विनाकारण सांभाळायला कोण मोकळा आहे? नाथ महाराजांची ओवी आहे, जवत्या धनाची झाली या तुटी, स्त्री वसवसवणी लागे पाठी, आता ना आवडती तुमच्या गोष्टी रागे उठती फडफडोनी. जो घरी पैसे देणार नाही त्याला विनाकारण सांभाळायला कोण मोकळा आहे? एखाद्या जर बाईचा पती मेला तर तिचं रडणं स्वाभाविक आहे, तिचा लाईफ पार्टनर गेला, तिचा सौभाग्याचा अलंकार गेला, तिचं रडणं स्वाभाविक आहे. पण ती रडत असताना काय म्हणत रडते हे कधी जवळ बसून ऐकलंय का? ती काय म्हणत रडते हे कधी ऐकलंय का? ऐकलं नसेल तर कधीतरी जवळ बसून ऐका. तिचं म्हणणं एवढंच असतं, तुम्ही गेला हो माझं कसं होईल? म्हणजे तुम्ही गेला याचं अजिबात दुःख नाही. आज ना उद्या जाणारच होता, दारू पिऊन, बिड्या वडून, तंबाखू खाऊन, गुटखा खाऊन छातीचं खोकं झालं होतं. आज ना उद्या तुम्ही जाणारच होता, तुम्ही गेला हो आता माझं कसं होईल? म्हणजे आपण गेल्यानंतर आपली सख्खी बायको सुद्धा अशी म्हणते, म्हणजे चुलत असते असं काही काढू नका. विढाला विढाला आई वडील मुलांवर प्रेम करतात कारण पोरांनी म्हातार वयात आपल्याला सांभाळावं म्हणून, आणि पोरं आई बापावर प्रेम करतात मरण्या अगोदर सगळी प्रॉपर्टी आपली नावे करून द्यावी म्हणून. कोणी विनाकारण आपल्यावर प्रेम करायला तयार आहे? मग नाम दुर्लभ, प्रेम दुर्लभ, आणि या दोन्ही गोष्टी जर काला संपन्न होत असेल तर काला सुद्धा तेवढाच दुर्लभ. किती दुर्लभ? संपूर्ण दशमस्कंदामध्ये त्याचं वर्णन आलंय. काला एवढा दुर्लभ आहे, एवढा दुर्लभ आहे. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम असणारा भगवान परमात्मा, त्या भगवान परमात्म्याने सुद्धा काला किती वेळा केला? एकदाच केला. पण टीकाकारण त्याच्यावर अशी टीका केली, देवाने काला एकदा केला असं म्हणू नका. काला एवढा दुर्लभ आहे, देवाला सुद्धा एकदाच करता आला. काला एवढा दुर्लभ आहे. पण एवढा दुर्लभ असणारा काला माझ्या बुद्धीनं जर बोलायचं म्हटलं तर देवाने एकदाच का केला? माझ्या बुद्धीनं बोलतोय, एकदाच केलेला अजून संपला नाही, दुसरा करायची गरजच नाही. रासक्रीडा एकदाच झाली, एकदा झालेली अजून संपली नाही, दुसरी करायची गरजच नाही. काला एकदाच झाला, एकदा झालेला अजून संपला नाही. महाराष्ट्रभर पाहिलं, एकादशी ठराविक दिवस सोडले तर रोज कुठे ना कुठेतरी काला आपल्याला पाहायला मिळतोय. कसा? विशेष हा लाभ संत संगे विशेष लाभ, संत संगे विशेष लाभ, संत संगे विशेष लाभ. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ विशेष लाभ, संत संगे हो विशेष लाभ, संत संगे हो. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ विशेष लाभ, संत संगे विशेष लाभ, संत संगे. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ विशेष हा लाभ संत संगे. वैकुंठामध्ये दुर्लभ असणारा काला संतांच्या संगतीमध्ये आपल्याला रोज प्राशन करायला मिळतोय. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. काला एवढा दुर्लभ आहे.
आता काल्याची दुर्लभता दोन पद्धतीने सांगितली. नंबर 1 काला मिळवणं दुर्लभ आणि त्याच्यापेक्षा नंबर 2 काला वाटणं दुर्लभ. कारण काला मिळवणाऱ्या प्रत्येकाला काला वाटण्याचा अधिकार नाही. काला वाटण्याचा अधिकार वारकरी संप्रदायाने फक्त दोघांनाच दिला. नंबर 1 भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. आणि नंबर 2 एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञानराज गोपाळांशेला या वाटी. एक देव आणि संत यांनाच काला वाटण्याचा अधिकार मिळाला. कारण वारकरी संप्रदायामध्ये मिळवण्यापेक्षा वाटण्याची कृती व्यापक आहे. वारकरी संप्रदायामध्ये मिळवण्यापेक्षा वाटण्याची कृती व्यापक आहे. आपण जर अन्न वाटायला सुरुवात केली तर माणसंच येतात असं नाही. कुत्री येतात, मांजरं येतात, गाढवं येतात. पण आपल्याला मिळालेलं अन्न दुसऱ्याला द्यावं हे गाढवाला कळत नाही. कळलं तर बघा ना तर द्या सोडून. सेवितो हा रस वाटितो अनेका घ्या रे हो नकारानं भरी. मग तुकाराम महाराजांना प्रश्न केला, महाराज तुमच्या जीवनामध्ये काला वाटण्याचा अधिकार तुम्हाला प्राप्त झाला. महाराज याकरता तुम्ही जीवनामध्ये कोणती साधना केली? कंठी धरिला कृष्ण मारी हो कंठी धरिला कृष्ण मारी कंठी धरिला कृष्ण मारी हो कंठी धरिला कृष्ण कंठी धरिला कृष्ण मारी कंठी धरिला कृष्ण मारी कंठी धरिला कृष्ण मारी हो कंठी धरिला कृष्ण मारी. अवघाजनी प्रकाश 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 अवघाजनी प्रकाश. कालवटू एकमेका कालवटू एकमेका कालवटू एकमेका कालवटू एकमेका. कंठी धरिला कृष्ण माने अवघाजने प्रकाश अवघाजने प्रकाश अवघाजने प्रकाश. कंठी धरिला कृष्ण मारी अवघाजनी प्रकाश अवघाजनी प्रकाश अवघाजनी प्रकाश. अभंगाच्या प्रथम चरणात जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, कंठी धरिला कृष्णमणी अवघाजनी प्रकाश. आम्ही कंठामध्ये कृष्णमणी धारण केला म्हणून आम्हाला काला वाटण्याचा अधिकार प्राप्त झाला. आता कंठामध्ये कृष्णमणी धारण करणं म्हणजे नेमकं काय याच्या 2-4 मिळवण्या पाहून कालेच्या प्रसंगाकडे वळू. महाराज सांगतात आम्ही कंठामध्ये कृष्णमणी धारण केला. आता म्हणजे नेमकं काय तर महाराज म्हणतात आम्ही सतत कृष्ण परमात्म्याचं भजन केलं. दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. महाराजांनी इतकं भजन केलं इतकं भजन केलं इतकं भजन केलं मायबाप महाराज विठ्ठल विठ्ठल म्हणतील यात नवल नाही. महाराजांनी पायदळी तुडलेली माती सुद्धा विठ्ठल विठ्ठल बोलत होती. महाराजांनी किती भजन केलं असेल किती भजन केलं असेल. माझी मज झाली अनावरवाचा छंद या नामाचा घेतला असे माझ्या मनाला गोछंद नित्य गोविंद गोविंद माझ्या मनाला गोछंद. अहो लोकांतात फिरणाऱ्याची माती केली या समाजाने तुकाराम महाराजांनी एकांत स्वीकारला. येणे सुखे रुचे एकांताचा वास
नाही गुण दोष अंगायेत वृक्षवल्ले आम्हा सोयरे वनचरे वृक्षवल्ले आम्हा सोयरे वनचरे. रात्रंदिवस प्रभू परमात्म्याचं भजन केलं. गोविंद आसनी गोविंद शयनी इतकं भजन केलं म्हणून आम्हाला काला वाटण्याचा अधिकार प्राप्त झाला. नंबर 2, कंठामध्ये कृष्णमणी धारण करणं म्हणजे नेमकं काय तर महाराजांचा अजून एक अभंग आहे. कंठी कृष्णमणी नाही अशुभती वाणी. आम्ही आमच्या वाणीनं कधीच अशुभ बोललो नाही. आम्ही आमच्या वाणीनं कधीच जगाच्या अकल्याणाचं बोललो नाही. नेहमी बोललो ते चांगलं बोललो म्हणून आम्हाला काला वाटण्याचा अधिकार प्राप्त झाला. एक माणूस उठला म्हणला महाराज काय सांगायला लागला. महाराज गोड बोलले, चांगलं बोलले, छान बोलले. गाता बघा महाराजांनी गात्यात कितीतरी शिवे दिल्यात. मी त्याला म्हणलं बाबा महाराजांनी दिलेली शिवी ज्याला वाटतं ना मला दिली त्याचाच उद्धार होतो म्हणलं, दुसऱ्याचा होत नाही. कारण महाराजांनी दिलेली शिवी सुद्धा ओवी आहे आणि आपण म्हटलेली ओवी सुद्धा असं म्हणून. समाज जेवढा परमार्थापासून लांब चालला तेवढे शब्द महाराजांनी आपले कठोर केले. अहो महाराजांनी तुम्हा आम्हाला उपदेश केला. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव जीव. तुकाराम महाराजांनी तुमच्या आमच्या दरवाजात देव आणला. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसणी. तरी सुद्धा लोक परमार्थाकडे वळली नाहीत. महाराजांनी तिसरा पर्याय शोधून काढला. हे लागोनिया पाय विनवितो तुम्हाला, लागोनिया पाय विनवितो तुम्हाला, लागोनिया पाय विनवितो तुम्हाला, लागोनिया पाय विनवितो तुम्हाला, लागोनिया पाय तुम्हाला, लागोनिया पाय विनवितो तुम्हाला, लागोनिया पाय विनवितो तुम्हाला, लागोनिया पाय विनवितो तुम्हाला. कर टाळी बोला मुखी नाम, मुखी नाम, मुखी नाम. कर टाळी बोला मुखी नाम, मुखी नाम, मुखी नाम. करताळी बोला मुखी नाम, मुखी नाम, मुखी नाम. करताळी बोला मुखी नाम, मुखी नाम, मुखी नाम. कर टाळी बोला मुखी नाम, मुखी नाम, मुखी नाम. कर टाळी बोला मुखी नाम, मुखी नाम, मुखी नाम. करताळी बोला मुखी नाम, मुखी नाम, मुखी नाम. करताळी बोला मुखी नाम, मुखी नाम, मुखी नाम. विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा, ऐको विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा. विठ्ठल विठ्ठल मन वेळोवेळा, विठ्ठल विठ्ठल मन वेळोवेळा. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करटाळे बोला मुखी नाम, करटाळे बोला मुखी नाम. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करताळी बोला मुखी नाम, करताळी बोला मुखी नाम. तुकाराम महाराजांनी तुमच्या आमच्या पाया पडा एवढी आपली योग्यता आहे का? तरी देखील लोक परमार्थाकडे वळली नाहीत. मग महाराजांनी आपले शब्द कठोर केले. किती सांगू तरी नाही कती भटकीचे, पुढे शिंदरीचे रडतील. काय माय गेली होती. महाराजांनी दिलेली शिवी ज्याला दिली त्याला वाटतं ना मला दिली त्याचाच उद्धार होतो, बरं दुसऱ्याचा झाला. आता एकदा का ती आपल्या कुळगोत्राचा त्याग करून पतीच्या घरी आली, प्रपंच सुरू झाला की त्या प्रपंचामध्ये त्या संसारामध्ये सत्ता कोणाची चालते, त्याची का तिची? जड जात आहे का बोला? काय नाही, एखाद्या दिवस तुम्हाला वाटलं आज बटाट्याची भाजी खावी आणि तिच्या मनात आलं काय नाही आज कारल्याची भाजी बनवावी, तर घरात कुठली भाजी होते? तुमच्याकडे बी असंच आहे का? घरोघरी काय आपलं चालतं, आपलं काही चालत नाही. जय देवी जय माझी बायको, तू जे जे सांगशील ते ते मी ऐको. जय देवी जय.
एक जण मला तालुक्याच्याच गावाला न्यायला आलं. ते म्हणलं महाराज तुमच्या गाडीत उतरा आणि माझ्या गाडीत बसा. पैलवान गडी वाघासारखा गडी आडनाव बी वाघ. समोरून येईल त्याच्याबरोबर भांडण करायचं. महाराज उभ्या तालुक्यात माझ्या कोण नादाला लागत नाही, जिल्ह्यात कोण माझ्याला लागत नाही, गावाला नादाला लागत नाही, माझ्या कोण नादाला लागत नाही. मला असं झालं तर कधी पारणाचा मंडप येथून वारकऱ्याच्या जाऊन बसतोय. पारणाचा मंडप आला म्हणलं जातो वारकऱ्याच्या. ते म्हणलं नाही महाराज घरनं च्या पिऊन आल्याशिवाय सोडणार नाही. आता नाहीतरी कसं म्हणावं, गडी चांगलाच होता अर्धांड बिंडूक. ते कुठल्या मालिकेत होतो अर्धांड बिंडूक? कुठली मालिका? हां बरोबर, वा वा क्या बात. आणि तुकाराम महाराजांचं पूर्ण नाव काय? पुष्पा झुक्या का नाही साला. सत्यानाश झाला त्या मालिकेनं. उमऱ्यातनं पाय ठेवला आणि त्यानं आवाज दिला, ए महाराज आले च्या ठेवू. आतनं मोठ्याने आवाज आला, महाराज येऊ नाही तर मुख्यमंत्री येऊ, पाणीच नाही तर च्या कशी ठेवू. ह्यानं हांडा घेतला आणि हापशीसनं 10-12 ट्रिपा मारल्या. म्हणलं गाड्या तालुक्यापासून सांगत होता आपल्या कोण नादाला लागत नाही, आपला कोण नाद करत नाही. म्हणलं घरी असं का? ते म्हणलं महाराज आपलं आडनाव वाघ असलं तरी सासरवाडीकडचं आडनाव वाघमारे आहे. आमदार खासदार स्वतः कीर्तनकार चुलीमुरं गबगार. एकदा का त्याचा गृहप्रवेश झाला त्याचं मांजरच होतंय बघा. अहो सप्त्याला सुद्धा वर्गणी द्यायचं म्हटलं तर तिला विचारावं लागतंय नव किती देऊ. विठाल विठाल. तसं आता संतांचा आणि देवाचा प्रपंच सुरू झाला आणि या प्रपंचामध्ये आता संतांची सत्ता चालते. संत म्हणतील तसं त्याला बोलावं लागतं, तसं त्याला वागावं लागतं. तुम्ही कितीही विचित्र वागा, कितीही अधर्माने वागा, तो भगवान परमात्मा कधीच आपल्या कमरेवरचे हात काढून कपाळाला लावत नाही. का? संतांची भाषा आहे आता दृष्टी पुढे ऐसाची. अहो हाताचं काय घेऊन बसला, त्याला रंगरूप बदलण्याची सुद्धा ताकद नाही. तुम्ही काळा राम पाहिला असेल, पांढरा पाहिला असेल, काळी गणपती शेंद्री पांढरी पाहिली असतील, काळा मारुती पांढरा मारुती पाहिला, शेंद्री मारुती पाहिला असेल. तुम्ही कधी पांढरा पांडुरंग पाहिलाय का? का? आवडे निरंतर. अहो रंग सुद्धा बदलण्याची ताकद नाही जोपर्यंत संतांचा आदेश होत नाही. त्या भगवंतावर आमची सत्ता चालते म्हणून आम्हाला काला वाटण्याचा अधिकार प्राप्त झाला. काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम. तो काला वाटत असताना, तो काला प्राशन करत असताना वैकुंठातून काही देव पाहू लागले, पण आम्ही त्यांना काला दिला नाही. वाकुलिया ब्रह्मदिका उत्तम लोका दाखवू, त्यांना आम्ही वाकुल्या दाखवल्या आणि काला प्राशन केला. याचा परिणाम असा झाला, तो का म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीरगाडी. या जगामध्ये जेवढे काही वीरगाडी म्हणून प्रसिद्ध आहेत त्यांच्यामध्ये आम्ही बळी आहोत. बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. म्हणून का म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीरगाडे. काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम. गोड भजन करून काल्याच्या प्रसंगाकडे वळू. विठोबा रखुमाई टाळी वाजवा मायबाप पाठीमाग. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. मला हाराची फार भीती वाटते. राजीव गांधी हारामुळेच गेले, पण त्याच्यात बॉम्ब होता, ह्याच्यात प्रेम असल्यामुळे थोडा वेळ ठेवायला काय हरकत नाही. नाही 5 वेळा रडून सांगितलं टाळी वाजवा टाळी वाजवा. काही जणांनी टाळी वाजवायला सुरुवात केली मध्येच बंद केलं. काही जणांनी पाठीमागं धाका सुद्धा लागून घेतला नाही. ती म्हणत असतील तू किती बिकर वटवट आम्ही निबरगट ती निबरगट. एवढी लोक निबरगट झाले, तेवढी नोकरी निबरगट झालेत. सातारच्या बाजारात एक आजीबाई पिरू कायला बसली. पिरू एक पोरगा आला, आजीच्या नजर चुकीनं पिरू चला खिशात घातला आणि चोरून चुरून घेऊन निघालं. आजीनं ओळखलं पोरगा पिरू चोरून चुरून घेऊन निघालाय. आजीबाई भर बाजारात त्या पोराच्या पाठी गेली. भर बाजारात त्याचं छताड धरलं, पायातली चप्पल काढली, इतका मारला इतका मारला इतका मारला, चप्पलीचे 2 तुकडे झाले. मग त्याला सोडला. आमचे मयूरदादा तिथं होते. मयूरदादा म्हणले गाड्या 5 रुपयाचा पेरू, आणि 5 रुपयाच्या पेरवासाठी एवढ्या समाजात इज्जत घालवायची काय गरज होती का? ते म्हणलं हो. आपलं काय गेलंय म्हणला, तिची चप्पल तुटली म्हणलं. इतकी लोकांनी बरगड झालेत. कीर्तनात नेहमी टाळे वाजवत चला विढाला विढाला. राम आणि कृष्ण या दोन्ही अवतारामध्ये फार भिन्नता आहे, फार वेगळीकता आहे. प्रभू रामचंद्रांचा अवतार हा उन्हाळ्यामध्ये झाला. भगवान कृष्ण परमात्म्याचा अवतार पावसाळ्यामध्ये झाला. प्रभू रामचंद्र दिवसा 12 वाजता जन्माला आले. भगवान कृष्ण परमात्मा रात्री 12 वाजता जन्माला आले. प्रभू रामचंद्र राजवाड्यामध्ये जन्माला आले. भगवान कृष्ण परमात्मा जेलमध्ये बंदीखान्यामध्ये तुरुंगामध्ये जन्माला आले. प्रभू रामचंद्र एक आईबापाच्या पोटी जन्माला आले. भगवान कृष्ण परमात्मा 2-2 आईबापाच्या पोटी जन्माला आले. प्रभू रामचंद्र एक वचनी, एक बाणी, एक पत्नी. हा बाबा बहुवचनी बहुबाणी. पुढचं बोलायचं कारणच नाही. एकाने मला विचारलं 16,108च का केल्या? त्याला म्हणलं 9वी मिळाली नाही म्हणून, नाहीतर नाही म्हणायचं कारणच नव्हतं. प्रभू रामचंद्र ज्या वेळेला जन्माला आले त्यावेळेला निळ्या वर्णाचे जन्माला आले. आणि भगवान कृष्ण परमात्मा ज्या वेळेला जन्माला आले त्यावेळेला काळ्या वर्णाचे जन्माला आले. आणि काळ्या रंगाचं एक वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला. तुम्ही जर सुंदर वेगवेगळ्या प्रकारची रांगोळी काढली आणि त्याच्यावर जर काळा रंग ओतला
तर काय होतं, रांगोळी पुसली जाते. कारण काळा रंग दुसऱ्या रंगाला वर येऊन देत नाही, हे काळ्या रंगाचं वैशिष्ट्य आहे. तुम्ही जर रामायण पाहिलं तर जेवढं महत्त्व रामाला तेवढंच लक्ष्मणाला, तेवढंच भरताला, त्यानं हंताला, तेवढंच सीतामाईला, तेवढंच रावणाला, तेवढंच बिभीषणाला, तेवढंच सुग्रीवाला. पण तुम्ही भागवत पहा, कृष्णाशिवाय कोणालाच महत्त्व नाही. का? काळा रंग आहे, दुसऱ्या कोणाला वरच येऊन दिलं नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. प्रसंग तुम्हाला माहीत आहे. वसुदेव देवकी लग्न, लग्नाची वरात, आकाशवाणी कंसा यांचा 8वा पुत्र तुला ठार करेल. तलवार घेऊन अंगावरती धावून गेला. वरचीवर वसुदेवाने तलवार धरली. कशाला बहिणीची हत्या करतो, याला जेवढी मुलं होतील तुझ्या स्वाधीन केली जातील, आम्हाला मारू नका. दोघांना बंदीखान्यामध्ये ठेवलं. पहिला पुत्र जन्माला आला, शब्द दिल्याप्रमाणे वसुदेवाने ते पोरगं घेतलं, कंसाच्या हातात दिलं. पण कंसाने विचार केला 8वा ठार करणार आहे, हा तर पहिला आहे, पाहिलं तर आपला हा भाचा आहे, कशाला बालहत्या करावी. पण तेवढ्या तिथं नारद मुनी आले, म्हणले कंसा चुकतोयस, 8वा ठार करेल, पण वरून 8वा का खालून 8वा हे माहीत नाहीत, कदाचित हा सुद्धा 8वा असू शकतो, म्हणून याला जिवंत ठेवू नको, याला ठार करून टाक. का सांगितलं असं? कंसाच्या पापाचा घडा लवकर भरावा आणि भगवान कृष्ण परमात्म्याचा अवतार लवकर व्हावा. पहिले 6 पुत्र ठार केले. 7वा पुत्र योगमायनी रोहिणी उदरी नेऊन ठेवला. 8वा पुत्र श्रावण महिन्यामध्ये अष्टमी तिथीला जेवढा भगवान कृष्ण परमात्मा वसुदेवाच्या हृदयातून 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाली. देवा लहान व्हा, ते वात्सल्य मला हवंय देवा. आणि मग भगवान परमात्मा लहान झाले. दोघांनाही आनंद झाला. त्या आनंदामध्ये दुःखाचं विरजन पडलं. जणी कंसाशी कळेल माझ्या बाळाशी मारेल. पण देव म्हणले काळजी करू नका, मी तर मरायला आलो नाही, मारायला आलोय. हळूच वसुदेवाच्या कानात सांगितलं, नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजने गोकुळाला, मजने गोकुळाला, हा मजने गोकुळाला, नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजने गोकुळाला, हा मजने गोकुळाला, मजने गोकुळाला. माया उपजली ठेवी मजा आली, माया उपजली ठेवी मजा नंदाच्या घराला मजने गोकुळाला, हो मजने गोकुळाला, हो गोकुळाला, गोकुळाला. काल्याचं कीर्तन या प्रमाणाशिवाय, या प्रमाणाला या चालीशिवाय परिपूर्णतेकडे जात नाही. फक्त गंमत अशी आहे, देवानी वसुदेवाच्या हळूच कानात सांगितलं, आपल्याला माईकवर सांगावं लागतंय. विठ्ठल विठ्ठल. टोपलीमध्ये भगवान कृष्ण परमात्म्याला ठेवलं. जशी टोपली उचलली, उचलीला कमळापती पायीची बंधन गळती, पायीची बंधन गळती, पायीची बंधन गळती, उचलीला कमळापती पायीची बंधन गळती, बंधन गळती, पायीची बंधन गळती. जसं भगवान कृष्ण परमात्म्याला डोक्यावर घेतलं, तशी सगळी बंधनं गळून पडली. आपलंही जीवन बंधन मुक्त व्हावं असं वाटत असेल तर त्या भगवान परमात्म्याला डोक्यावर घ्या. एकदा का दोय डोक्यावर घेतला की बंधनापासून उकलल्या गाठी देता आली मिठी सावक. सगळे पारेकरी झोपी गेले, सगळे साखळदंड निघाले, सगळी कुलपं उघडली गेली. हो, यमुनेच्या काठावर आले. यमुनेचं पाणी हळूहळू हळूहळू वाढू लागलं. यमुनेचं पाणी का वाढू लागलं? यमुनेचा आणि कृष्णाचा काय नातेसंबंध ऐका. भगवान कृष्ण परमात्म्याच्या पत्नीचं नाव लक्ष्मी. लक्ष्मीचा जन्म समुद्र मंथनातून झाला. समुद्राची कन्या लक्ष्मी. सगळ्या नद्या समुद्रात विलीन होत्यात. यमुना समुद्राची पत्नी, समुद्राची आणि यमुनेची कन्या लक्ष्मी. त्या लक्ष्मीचा पती भगवान कृष्ण परमात्मा. म्हणजे यमुनेचं आणि कृष्णाचं नातं काय? काय? सासवानी जावयाचं. यमुनेनं विचार केला, हा मोठा झाला की आपला जावई होणार आहे, आणि एकदा का हा आपला जावई झाला की याचं आपल्याला तोंड पाहता येणार नाही. म्हणजे त्या काळचे जावई तोंड पाहण्यासारखे नव्हते असं नाही, मर्यादा होती. सासूनं जावयाचं तोंड पाहायचं नाही. जावयाचं तोंड पाहण्याकरता यमुनेचं पाणी वाढू लागलं. यमुने विचार केला, हा लहान आहे, तूच याचं तोंड बघून घ्यावं. पण कृष्णाने विचार केला, लहान असलो काय ना मोठा असलो काय, जावई आहे, तोंड नाही दाखवणार. पायाचा अंगठा बाहेर काढला, स्पर्श झाला, यमुना दुबंगली.
त्यावरून भगवान परमात्म्याने तुम्हाला निर्देश दिलाय, आपल्या जीवनाची सार्थकता भगवान परमात्म्याचे तोंड पाहण्यात नाही, आपल्या जीवनाची सार्थकता भगवान परमात्म्याचे चरण पाहण्यात आहे. आता कोठे धावे मन तुमचे तोंड देखील नाही, तुमचे चरण देखील या. दुसरा संदर्भ असा सांगितला जातो, यमुनेचं पाणी वाढू लागलं, वसुदेवाच्या कानापर्यंत आलं. वसुदेवाच्या कानात आपल्या लेकराला निरोप दिला की तुमच्या लेकराला सांगा माझ्या पात्रामध्ये कालिया नावाचा सर्प राहतो, त्याच्या भीतीमुळे माझ्या पाण्यामध्ये माझ्या पात्रामध्ये कोणीही प्रवेश करत नाही, तेवढं तुमच्या मुलाला सांगा कालियाचा बंदोबस्त लाव म्हणावं. सांगलं वसुदेवाच्या कानात, ऐकलं देवानी, तसाच पाय बाहेर काढला आणि सांगितलं काळजी करू नका. पुरवाडाला चाट तेने लाविला गुण, तेने लाविला गुण, तेने लाविला पुरवाडाला चाट तेने लाविला गुण, तेने लाविला गुण, तेने लाविला यमुना दुभंगली, यमुनेच्या काठ, यमुना वलांडून पलीकडे गेले, गोकुळामध्ये गेले, नंदाच्या वाड्यामध्ये गेले, यशोदेच्या खोलीमध्ये गेले. त्या ठिकाणी जन्माला आलेली माया भगवान कृष्ण परमात्म्याला यशोदेच्या पलंगावरती ठेवलं आणि तिथं जन्माला आलेली माया डोक्यावर घेतली. जशी माया डोक्यावर घेतली तशी रडे माया करी आकांत, माया मोठ्याने रडायला लागली. माया डोक्यावर घेतल्यानंतर माया सुद्धा रडते आणि ज्यानं डोक्यावर घेतलंय त्याला सुद्धा रडवते, म्हणून माया डोक्यावर घेऊ नका. कळलं तर बघा ना, तर द्या सोडून. विठ्ठल मायेला घेऊन यमुनीच्या काठावर आल्यावर दुर्जन प्रथम वंदे, पहिल्यांदा दुर्जनाला वंदन, लगेच दुभंगली. हो, बंदीखान्यामध्ये आल्याबरोबर सगळे साखळदंड जकडले, सगळी कुलप लागली. वसुदे कंसाला निरोप मिळाला, 8वा पुत्र जन्मला. कंस धावत धावत आला, मायेच्या पायाला धरलं, गरगर गरगर फिरून आता आपटणार. एवढ्यात माया हातातून निसटली, आकाशामध्ये आरूढ झाली आणि त्या मायेनं आकाशवाणी केली, कंसा मला काय ठार करतोयस, तुझा कर्दन काळ माझ्या अगोदर उपजला मज अधिकांसा, तुझा कर्दन काळ माझ्या अगोदर गोकुळामध्ये जन्माला आलाय. गोकुळामध्ये नंदाच्या वाड्यामध्ये यशोदेच्या खोलीमध्ये गवळण झाडलोट करण्याकरता गेली. पहाटे पहाटे गवळण झाडलोट करण्याकरता गेली. भगवान कृष्ण परमात्म्याला पाहिलं, जसं कृष्णाला पाहिलं तसं धावत धावत वाड्याच्या बाहेर आली आणि मोठ्याने ओरडू लागली, जी सुनते हो, नंदजी के घर में एक बेटा पैदा हुआ है, नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल की, नंद भयो जय कन्हैया लाल की. टाळी वाजवा, टाळी वाजवा. गोकुळामध्ये भगवान कृष्ण परमात्मा उतरला आले आणि सगळ्या गोकुळामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं. आजही आपण 7 दिवस या ठिकाणी प्रभू परमात्म्याचं नामचिंतन करतोय. एवढा मोठा सप्ताह जणू काय या सोनगाव मध्ये पंढरीच निर्माण झाली की काय. जिकडं तिकडं भगवंताचं नामचिंतन, संपूर्ण गावांनी या सोहळ्यामध्ये सहभाग घेतलाय आणि आज आपल्या सोहळ्यामध्ये भगवान कृष्ण परमात्म्याचा जन्मोत्सव आपण साजरा करतोय. ए नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल की, नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल की. हाथी बिना घोड़े बिना और बिना पालकी, हाथी बिना घोड़े बिना और बिना पालकी, बिना घोड़े बिना और बिना पालकी, हाथी बिना घोड़े और बिना पालकी. नघरा नंद भयो जय कन्हैया लाल की, नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल की, नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल की, नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल की. आला मटकी संभाल ब्रिजवाला, गोविंदा आला मटकी संभाल ब्रिजवाला, गोविंदा आला मटकी संभाल ब्रिजवाला, गोविंदा मटकी संभाल ब्रिजवाला. किती सांगू मी सांगू कुणाला,
मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. अष्टमीच्या रात्री ग यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले गोडा हसू गालात नाचू गावतालात पैंजण थरथरले काना दिसतो उठून गोपी आल्या नटून काना दिसतो उठून गोपी आल्या नटून नव्या नवतीचा शृंगार केला. आज झाला यशोदे हो गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला, गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण हो गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला, गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. पुत्र झाला एक धाग एक पुढे ताटी वाट सुटवणे एक रावे की पुढे एक धावे एक पुढे ताटी वाट सुटवणे विठ्ठल महाराज योगेश महाराज सारख्या सर्वांनी जोरात टाळ्या वाजवायच्या बरं. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. गोकुळामध्ये आनंदाचं वातावरण गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. पण इकडं कृष्ण गोकुळी जन्मला दुष्टा चळ काप सुटला कंस मात्र लटलट कापू लागला. मग कोण माझ्या शत्रूला ठार करेल. पहिला वेळा उचलला पुतना मावशीने सुंदर स्त्रीचं रूप घेतलं स्थानामध्ये विष भरलं आणि नंदाच्या वाड्यावर आली. ए यशोदे कुठाय तुझा कृष्ण कुठाय तुझा लल्ला कुठाय तुझा काना. अनोळखी आवाज आला. दरवाजेवाली कोण अगं विसरलीस का काय मी तुझी सक्की मावस बहीण. अगं तुला मुलगा झाला कमीत कमी व्हॉट्सअपला स्टेटस ठेवायचं इन्स्टाला स्टोरी ठेवायची फेसबुकला टाकायचं कुठाय तुझं पोरग. यशोदा म्हणली रात्रभर त्यानं दमवलंय आत्ताशी झोपलंय अजिबात पोराला उठवायचं नाही. देवानं ऐकलं. देव म्हणले पहिलंच गिरायक आलेलं माघारी पाठवायला लागली मी काय झोपाय आलो येतो. देवाने रडायला सुरुवात केली. पुतना धावत धावत कृष्णाच्या पाळण्याजवळ गेली. मारण्याच्या उद्देशानं आलेली पुतना भगवान कृष्ण परमात्म्याला पाहिलं पाहतच राहिली. इतकं दिसायला देखणं. राजस सुकुमार मदनाचा पुतळा हो नाम है तेरा तारणहारा कब तेरा दर्शन होगा हो जिसकी प्रतिमा इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा वो कितना सुंदर होगा. पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा
तेने वेदियले मन तेने वेदियले मन तेने वेदियले मन 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 पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन हिला पाहिला पाहिला पुन्हा बहानावर आली म्हणली याला पाहण्याकरता आलं नाही, याला ठार मारण्याकरता आले. पाळण्यातून उचललं, वाड्याच्या बाहेर आली, पुन्हा ओरिजिनल रूप घेतलं. डोंगरावरील राक्षसीन भगवान कृष्ण परमात्म्याला स्तनपान करू लागली. पण भगवान कृष्ण परमात्म्याने स्तनपान करता 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 तिचा रक्त मांस पंच प्राण गिळू लागला. आणि मग ती पुतणावर लागली, कृष्णा मला सोड, कृष्णा मला सोड, कृष्णा मला सोड. कृष्ण म्हणला मी एकतर कोणाला धरत नाही, आणि धरलं तर पुतना ठार केली डोंगरावर राक्षस. सोडी सोडी कृष्ण राधा मेले मेले रे आनंदा मेले मेले रे आनंदा कृष्ण राधा मेले मेले रे आनंदा. शिडी लावली, भगवान कृष्ण परमात्म्याला खाली घेतलं, पुतनेचे प्रेताचे छोटे छोटे तुकडे केले, तिला अग्नी दिला. पुतनेच्या प्रेताचा सगळ्या गोकुळामध्ये सुगंध सुटला. का तर पुतनेच्या शरीराला पुतनेच्या देहाला भगवान कृष्ण परमात्म्याचा स्पर्श झाला म्हणून सुगंध सुटला. आपलंही जीवन सुगंधीमय व्हावं असं वाटत असेल तर त्या भगवान परमात्म्याचा स्पर्श या देहानाला होणं गरजेचं आहे. विठ्ठल महाबळ भटाची फजिती करून ठेवली. हळूहळू भगवान परमात्मा रांगायला लागले. रांगत रंगले तळवे तळ हात टेकित डाव्या गुडघ्याने रांगत. तळवे तळ हात टेकित डाव्या गुडघ्याने रांगत. रंग निरंगनाथ तो देखीला सये. रंग निरंगनाथ तुम्या देखीला सये. त्याने माझे कपाड हो उघडले, त्याने शिंके हो तोडले. दह्या दुधाची भाते लवंडिले बक्षिते. सगळ्या गोकुळवासियांना एकत्रित केलं आणि सांगितलं आजपासून दहीदूध लोणी मथुरेला घेऊन जायचं नाही. लोक म्हणली मथुरेला दहीदूध लोणी गेलं नाही तर तो कंस आपल्याला ठार केल्याशिवाय राहणार नाही. एक काम करतो मग, जर इथं शिल्लक राहिलं तर विकायला न्याल ना, शिल्लकच ठेवत नाही. सगळ्या गोकुळातल्या सवंगड्याने एकत्रित केलं, वाकड्या पेंद्या सुदाम्या सगळ्यांना एकत्रित केलं आणि पोरांना विचारलं काय तुमच्या घरी दहीदूध लोणी खायला आहे का नाही. पार तुम्ही सगळी वाळून गेला. पोरं म्हणली देवा दहीदूध लोणी सगळं आहे, भरपूर आहे, पण सगळं जातंय डिरीला, डिरीला काहीच नाही. देव म्हणले काळजी करू नका, आजपासून तुम्हाला भरपूर दहीदूध लोणी देणार. पण गवळणीनं आपल्याला दहीदूध लोणी खायला आमंत्रण दिलं नाही, मग चोरी करून खायचं. आता घ्या चोरीची साधनं. आता त्या काळात चोरीची साधनं काय, AK-47 तलवार चाकू बंदूक, काय चोरीची साधनं. देवाने सांगितलं बारीक बारीक वाळूचे खडे घ्या, वस्त्रगळीत केलेली माती घ्या, सराटे घ्या. एकाने विचारलं देवा खडे कशाला. देवाने सांगितलं खोलीत गेल्यावर सगळीकडे अंधार, माठ कुठं ठेवलाय कसं कळणार. सगळीकडे खडे विस्कटायचे, जिथं टक्का आवाज येईल समजायचं डेरा तिथं ठेवलाय, मग तिथं जायचं चोरी करायची. एकाने विचारलं देवा सराटे कशाला. चोरी करत असताना जर रात्री गवळण जागी झाली आणि आपल्या पाठीमागे धाव लागली तर तिच्या पायात सराटे टाकायचे. सराटे पायाला टोचले की ती जाग्यावर थांबणार, आपली चोरी यशस्वी होणार. वाकड्या हुशार होता.
वाकड्या मला मी काय म्हणतोय देवा, त्या गवळणीनं जर पायात पॅरागॉन चप्पल घातली असली तर मग काय करायचं? देवाने सांगितलं वस्त्र गळीत केलेली माती तिच्या डोळ्यात फेकायची. माती डोळ्यात गेली, दिसणं बंद, चोरी यशस्वी. राजा पुढं प्रजा माग, गड्यानो राजा किरे जाहला, कृष्ण सिंहासनी बैसला. याल तरी यारे लागे ओ, याल तरी यारे लागे ओ, याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, ओ याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे. अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे. आज देतो पोट भरियो, पुरे म्हणाल तो बरी हो, आज देतो पोट भरियो, पुरे म्हणाल तो बरी हो आज देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो बरी. हो आज देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो बरी. हळू हळू चाला, कोणी कोणाशी न बोला, आज देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो बरी. हळू हळू चाला, कोणी कोणाशी न बोला, आज देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो बरी. सगळ्या गोकुळामध्ये चोरीचं सत्र सुरू झालं. आज या गवळणीच्या घरी, उद्या त्या गवळणीच्या घरी, परवा त्या गवळणीच्या घरी, सगळ्या गवळणी त्रस्त झाल्या. आणि गारानं घेऊन यशोदेकडं, यशोदे ग बाळ तू जाताना, यशोदे ग बाळ तू जाताना, बाळ तुझा काळा, यशोदे बाळ तुझा काळा. कुठवर सोसू धिंगाणा, कुठवर सोसू धिंगाणा, कुठवर सोसू धिंगाणा, बाळ तू जाताना, यशोदे ग बाळ तू जाताना, यशोदे बाळ तुझा काळा, यशोदे बाळ तुझा काळा. ताना ताना यशोदा म्हणली माझं पोरग तुझ्या घरी चोरी कराय, माझं पोरग वाड्याच्या बाहेरच जात नाही तर तुझ्या घरी चोरी करायला आलं कधी? बरं नंदाच्या घरी काही कमी दही दूध लोणी होतं का? ज्याच्याजवळ 1 कोटी गाय होत्या त्याला नंदराजी पदवी दिली जात होती. नंदाच्या घरी 1 कोटी गाय होत्या, राखल्या 9 लाख. पण नंदाच्या घरी 1 कोटी गाय होत्या, ज्याच्या घरी 1 कोटी गायी त्याच्या घरातलं पोरग दुसऱ्याच्या घरी चोरी करायला जाईल का? यशोदा म्हटली माझं पोरग बाळ सगुण गुणाचं ताने गे, बाळ सगुण गुणाचं ताने, बाळ सगुण गुणाचं ताने गे, बाळ सगुण गुणाचे ताने. महिला मंडळी बोला, सगळी महिला मंडळी माझ्या पाठीमागं बोला. बाळ सगुण गुणाचं ताने गे, बाळ सगुण गुणाचं ताने, बोला बोला. सगुण गुणाचं ताने गुणाचे. बाळ दिसतय गोजिरवाने गे, बाळ दिसतय गोजिरवाने, काय सांगता घराने गे गोकुळच्या नारी, काय सांगता घराने गे गोकुळच्या नारी, काय सांगता घराने गोकुळच्या नारी, काय सांगता घराने गोकुळच्या नारी.
येत नाही काय नाश्ता करून आलाय का नाही घरनं बोला सगळी फक्त महिला मंडळ श्रीरंग माझा वेडा याला नाही दुसरा जोडा श्रीरंग माझा वेडा याला नाही दुसरा जोडा तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळच्या नारी हा तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळच्या नारी एक म्हातारी म्हणली असं काय माझ्या घरी येऊ दे त्याला एका काठीच्या ठोक्यातच आडवा करते त्या म्हातारीचं नाव होतं शांताबाई सोनगावातली नाही गोकुळातली देव म्हणले मला चॅलेंज करते काय आज म्हातारीच्याच घरी चोरी करायला जायचं सगळ्या सवंगड्यांना सांगितलं आज शांताबाईच्या घरी चोरी करायला जायचं पोरं म्हणली देवा सगळ्या गावाच्या नादाला लाग पण ती म्हातारी दिसती तेवढी शहाणी नाही तिचं नाव आहे शांताबाई पण रोज घरात भांडणाची घाई ती दिसती तेवढी शहाणी नाही म्हणे भलं मोठा आत्म दरवाजाला कुलूप लावतीन भला मोठा बोकड दरवाजात बांधती देव म्हणले त्या कुलपाचा बोकडाचा बाप आहे म्हणे अजिबात घाबरायचं नाही चला म्हणे रात्रीचे 1-2 वाजता सगळी पोरं दरवाजावर आणली मला मोठा बोकड आतनं भलं मोठं कुलूप पण देव घाबरले नाहीत पोरांनाही सांगितलं घाबरू नका सर्वांनी डोळं झाका सर्वांना डोळं झाकायला लावलं योग मायेने डायरेक्ट ज्या ठिकाणी खोलीत माठ होती त्या खोलीतच घेऊन गेला दरवाजाचा आणि कुलपाचा आणि कडीचा आणि बोकडाचा संबंधच नाही ना काय डायरेक्ट खोलीत सांगितलं भरपूर दही दोन्ही खावा आणि थोडंफार शिल्लक ठेवा कशाला म्हणे ठेवा शिल्लक पोरांनी भरपूर दही दोन्ही खाल्लं शिल्लक राहिलं कृष्णाच्या हातात दिलं कृष्णाने ते शिल्लक राहिलं घेतलं आणि शांताबाईच्या दोन्ही सोनांच्या तोंडाला चोळलं शांताबाईच्याही तोंडाला चोळलं आणि आता म्हणला डोळं झाका वाकड्या म्हणला मागाशी डोळं झाकायला लावलं सगळ्यांना आत आणलंय आता डोळं झाकायला लावतंय म्हणजे सगळ्यांना बाहेर नेणार कसं बाहेर नेतंय बघायचं ज्यांनी ज्यांनी दोन्ही डोळं झाकली सगळी पोरं बाहेर वाकड्याने एक डोळा उघडा आणि एक डोळा झाकला अर्धा आत आणि अर्धा बाहेर देवा मला बाहेर काढा म्हातारी जागी झाली तरी एका काठीच्या ठोक्यात माझा जीव घालवल देवा मला बाहेर काढ देव म्हणले माझ्यावर शंका घेशील का देवावर कधी शंका घ्यायची नाही देवाला आपण फसवलं की देव आपल्याला फसवल्याशिवाय एसटी टोल नाक्यावर सुटली पोरगा आलं पेपर माझ्या शेजारच्या व्यक्तीने विचारलं किती रुपयाला पेपर म्हणे 2 रुपयाला पेपर 2 रुपये दिले पेपर घेतला एसटी टोल नाक्यावरून सुटली ती मोठ्याने हसायला लागले म्हणलं काय झालं अहो म्हणे 2 रुपयाचा पेपर होता पोराला रुपया खरा दिला आणि रुपया खोटा दिला पोरगा रुपयाला फसवला गडबडीत अजून एसटी पुढं गेली आता तर ते अजून मोठ्याने हसायला लागले म्हणलं आता काय झालं म्हणे पोरानं 8 दिवसापूर्वीचा पेपर दिलाय तुम्ही देवाला फसवलं की देव तुम्हाला फसवल्याशिवाय राहत नाही शांताबाई पाठी उठली सगळे डेरे माठ अस्ताव्यस्त दिसले आणि सुनांना उठवाय गेली तर सुनांच्या तोंडाला लोणी विचार केला म्हणली नाव घेतात नंदाच्या कार्ट्यावर पण ह्याच लोणी खायला लागल्यात 5 फुटाची काठी काढली दोघींना एक रट्टा दिला सुनबाई म्हटली सासूबाई का एवढा रट्टा जीव जायचा सुनबाई म्हटल्या सासूबाई का मारायला लागलाय लोणी खाताय तुम्ही नाव मात्र त्या कृष्णा घेताय आम्ही कशाला खातोय आरशात तोंड बघा आरशात सुनांनी तोंड पाहिली आणि सुना मोठ्याने हसायला लागल्या आणि म्हणला सासूबाई आम्हाला काय बघायला होतं जरा तुमचंही आरशात तोंड बघा की सगळ्या गोकुळांना त्रस्त करून सोडलं पुन्हा गारणं घेऊन आता मी राहत नाही ग बाई तुझ्या कृष्णाच्या ग पायी हे वेडा वाकुडा पेंद्या सुदामा वेडा वाकुडा पेंद्या संगे बळीराम आहे ग बाई संगे बळीराम आहे घरात जातो दही दूध खातो दुधावरची साई ग बाई राहत नाही ग बाई यशोदा मधली आजपासून तुम्ही माझ्या नजरेसमोर राहायचं अजिबात वाड्याच्या बाहेर जायचं नाही कधी कधी देवाला यशोदेनं बांधून ठेवायचं यशोदेनं दही घुसळायला सुरुवात केली की भगवान कृष्ण परमात्म्याने रडायला सुरुवात करायची पण यशोदेला माहित होतं पोरगं रडायचं कधी थांबेल नुसतं राधेला हाक मारल्याबरोबर भगवान कृष्ण परमात्मा रडायला थांबायचे राधे घे 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 राधे घे 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 राधे घे 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 राधे घे 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 कडेवर घे ना गोजरा बाला कडेवर घे ना गोजरा बाला राधे घे घे राधे घे राधे घे
लाज घे गोजर कडेवर आमचे भजन सम्राट आमच्या सातारा जिल्ह्याचं वैभव वैकुंठवासी बबनराव मानेंची ठेवण आहे नाही का ती तशी सोपी नाही मावली महाराज राधा आणि कृष्ण अलौकिक प्रेम एक क्षण जर राधेला कृष्ण भेटला नाही ना तर राधा व्याकुळ व्हायची किती व्याकुळ कान्हया रे ह कान्हया रे कान्हया रे राम जग जेठी कान्हया रे कान्हया रे कान्हया रे जग जेठी कान्हया रे कान्हया रे जग तेई भेटी एक वेळा तेई भेटी एक वेळा तेई भेटी एक वेळा कान्हया रे कान्हया रे जग रे कान्हया रे भेट झाल्यानंतर भगवान कृष्ण परमात्म्याने पो वाजवायला सुरुवात केली ना ह मुरलीवर माझा जीव जडे ग कसली जीवाला भूल पडी मग विरह सण होत नव्हता अरे कान्हा कृष्ण मुरारी अडवू नको तू गिरधारी सांज ढळली रे मला जाऊ दे घरी उद्या भेटूया यमुनेच्या तीरी राधे राधे हो बोलो राधे 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 बोलो राधे 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 बोलो राधे 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 बोलो राधे 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 बोलो राधे राधे बोलो राधे राधे यशोदा म्हणली उद्यापासून तुमचे सगळे उद्योगधंदे बंद उद्यापासून तुम्ही शाळेला जायचं कोणती शाळा हा गोधने चारावया जातो शारंग पाणी खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी चारी तसे धेनू धेनू सावळा जग जेठी भगवान कृष्ण परमात्म्याने यमुनेच्या काठावर गाय राखायला सुरुवात केली कधी वाकड्याची वळती कधी पेदेची वळती कधी सुदामाची वळती कधी कृष्णाची वळती पण गाय राखत असताना नुसत्या गाय राखल्या नाहीत विविध प्रकारचे खेळ खेळले विटी दांडू चेंडू लगोरी नानापरी खेळ मांडीला यमुनेच्या तीरी अबक तुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू खेळ विटी दांडू पोरा खेळ विटी दांडू खेळ विटी दांडू पोरा खेळ विटी
दांडू अपकट बकट बग पोरांची गुल खेळायची दांडू पोरा खेळायची दांडू खेळायची दांडू पोरा खेळायची दांडू अबक दुबक अबक दुबक दुबक अबक दुबक दुबक पोरांची गुल खेळ मांडू खेळ विटी दांडू पोरा खेळ विटी दांडू खेळ विटी दांडू पोरा खेळ विटी दांडू दांडू पोरा खेळ दांडू दांडू पोरा खेळ हमामा पोरा हमामा हमामा पोरा हमामा पोरा हमामा हमामा पोरा हमामा हमामा पोरा हमामा हमामा पोरा हमामा पोरा हमामा हमामा पोरा हमामा घुमरी वाजे घमामा घुमरी वाजे घमामा घुमरी वाजे घमामा घुमरी वाजे घमामा हमामा 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 पोरा हमामा हमामा पोरा हमामा हमामा पोरा हमामा हमामा पोरा हमामा पोरा हमामा पोरा हमामा पोरा हमामा पोरा हमामा खेळू लागलो सुरकवणी माझी गोंगडी हरपली 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 माझी गोंगडी हरपली माझी कांबळी हरपली गोंगडी हरपली माझी कांबळी हरपली गोंगडी हरपली माझी कांबळी हरपली हरपली माझी कांबळी हरपली गौडी माझी गौडी हरपली गौडी माझी गौडी हरपली खेळ बांडिला लगोरी खेळ बांडिला लगोरी खेळ बांडिला लगोरी खेळताती नाना परी खेळताती नाना परी खेळ बांडिला लगोरी खेळ बांडिला लगोरी लगोरी खेळ भवला ग बाई भवला 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 या राधिकेत नवरा या राधिकेत नवरा खेळ भवला ग बाई भवला खेळ भवला ग बाई भवला या राधिकेत नवरा या राधिकेत नवरा खेळ भवला ग बाई भवला खेळ भवला ग बाई भवला खेळ भवला ग बाई भवला 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 पोरं म्हणली देवा बाज झालं खांदी भार पोटी भूक काय खेळायची देवा खेळ बाज झाला सगळ्या सवंगड्याने एकत्रित केलं सगळ्यांचे शिदूर एकत्रित केल्या आपली त्यात प्रेमाची नामाची शिदूर एकत्रित केली कमळाच्या फुलाचा आकार केला भगवान परमात्मा मध्यभागी उभा राहिला आणि विविध प्रकारच्या नकला करत करत भगवान परमात्म्याने तो काला सवंगाड्या समेत प्राशन केला वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याच्या आजीव सामरावती काला पहावया येते पण देवाने सांगितलं खरकाटा सुद्धा पाण्यात टाकू नका तुम्हाला काला जर प्राशन करायचं असेल तर तो का म्हणे काला वैकुंठी दुर्लभ विशेष हा लाभ संत संगे त्या संतांचं भजन करू ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम
या अभंगाचा तो भावार्थ माझ्या बुद्धीला पटला, तुम्ही तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी कीर्तन सेवा करण्याकरता निमंत्रित केलं त्याबद्दल पुनश्च एकदा समस्त ग्रामस्थ परायण मंडळाचा आभार आहे. ज्यांच्या नियोजनातून, ज्या सप्ताह कमिटीच्या नियोजनात तिथे येण्याचा योग आला त्या सर्व सप्ताह कमिटीतील सदस्यांचं या ठिकाणी दर्शन घेतो. खरं तर एवढा भव्य दिव्य सप्ताह करत असताना जरी तुम्हाला आज सुवर्ण महोत्सवी दिवसात असला तरी ज्यांनी हा सप्ताह सुरू केला, ज्यांनी हा सप्ताहाचा पाया रचला, इवले सेरोप लावी येलेद्वारी, त्या ज्येष्ठ वारकऱ्यांकरता ज्यांनी हा सप्ताह पहिल्या वर्षापासून सुरू केला, एकदा त्या पायाकरता, त्या वयोवृद्ध जुन्या लोकांकरता एकदा सर्वांनी जोरात टाळ्या वाजवायच्यात बरं. त्यांनी हे रोपटे लावलं म्हणून इथंपर्यंत आज आपण त्याचा आनंद घेतोय. त्यांचं या ठिकाणी दर्शन घेतो. गायनाची गोड साथ केली सर्व टाळकरी मंडळी, सर्व गायक महाराज मंडळी सर्वांचं दर्शन घेतो. आमचे विठ्ठल महाराज, योगेश महाराज, माऊली महाराज, गोरख महाराज त्यांच्या ठिकाणी दर्शन घेतो. या कीर्तन सेवेकरता आवर्जून उपस्थित आपल्या जावली तालुक्याचं वैभव आदरणीय हरिभक्तीपरामचे शिंदे महाराज त्यांच्या ठिकाणी दर्शन घेतो. माझे जीवलग मित्र हरिभक्तीपरामचे अतुल महाराज, आमचे ऋषी महाराज दरेकर त्यांच्या ठिकाणी दर्शन घेतो. सर्व टाळकरी मंडळी सर्वांचं दर्शन घेतो. हार्मोनियमचे गोड साथ केली त्यांचं दर्शन घेतो. माझ्या वडिलांचे एकनाथ महाराज त्यांचं दर्शन घेतो. स्पीकरची उत्तम व्यवस्था आहे आमचे भुजंग महाराज त्यांच्याकरता एकदा सर्वांनी जोरात टाळ्या वाजवा. त्यांचं या ठिकाणी दर्शन घेतो. तुम्हाला चुकवत नाही, तुम्ही नसता तर 2 तास सेवा कोणा मोर केली असते. तुमचंही दर्शन घेतो. आणि साष्टांग दंडवत ज्यांनी मंडपाच्या बाहेरून कीर्तन ऐकलं त्यांना, किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तने सिद्धी नेले, ते तर माझे चिवरले पाय कपन. विठ्ठल जय जय कोणी उतरे करा क्षमा पराध महाराज तुम्ही नाही उच्चारला कारणे पुरा करा क्षमा पराध महाराज म्हणे ज्ञानेश्वरा रामा पाया करा क्षमा पराध महाराज तुम्ही शिंकरागले दुरी होतो तिघाचे देवळे तुम्ही वारे डोईकडे मुख पसरवले गळे आवाहातीच्या दारा यारे डोईचा कोपरा वारे डोईकडे मुख पसरवले गळे म्हणे हाती ठोकार तुम्ही वारे डोईकडे मुख पसरवले घंटी दैला कृष्ण म्हणे अवघाजने प्रकाश काला वाको एका वैष्णवनिका संभ्रम वाकोलिया रमादिका उत्तम लोकदक्कमु काला वाको एका वैष्णवनिका संभ्रम तुका म्हणे हो मंडळी आम्ही बळी विरगाळी काला वाको एका वैष्णवनिका संभ्रम